तर आज आपण आणलं बॅनर करायला यायचा परफेक्ट प्रॉम्प्ट कसा काढायचा, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय असत्या आणि स्टेप्स कशा आहेत की बाबा नॉन डिझायनर कसा प्रॉम्प्ट काढतोय, जो डिझाईन क्षेत्रात नवीन आहे तर तो काय चूक करतोय, किंवा बऱ्यापैकी लेवलला डिझाईन ज्याला डिझाईन येत्या म्हणजे मिडल लेवलला डिझायनर आहे तो कसा काढतोय, एक्सपिरियन्स डिझायनर आहे की बाबा प्रॉपर परफेक्ट प्रॉम्प्ट काढून परफेक्ट कशी डिझाईन करायची, तो प्रॉम्प्ट कशा लेवलचा असतोय, असं 2-3 स्टेपमध्ये आपण सगळे एकदम बेसिक ते ॲडव्हान्स क्लिअर करून दाखवले. एकदम खतरनाक ट्युटोरियल आहे, प्लीज शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला गोष्टी भरपूर चांगल्या प्रकारे कळतील. आणि माझं मत आहे सगळ्यांनी कमेंट करावी त्यांचं जे काय पर्सनल मत आहे तर ते तुम्हाला जे काय वाटते आजच्या ट्युटोरियल संदर्भात किंवा तुमच्या डोक्यात जे काय चाललंय ते प्लीज कमेंट करा, जेणेकरून मला पार्ट 2 जो आणायचा आहे, जो आता बेसिक लेवलचा ओके पार्ट आहे पण खतरनाक लेवल ॲडव्हान्स पण आहे, पण जो का पार्ट 2 आहे तर तो अजूनपैकी ह्याच्यापेक्षा खतरनाक लेवलला आपण आणण्याचा प्रयत्न करत. फक्त प्लीज कमेंट एवढं करा विसरू नका. तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय, इन डीप अँड डिटेलमध्ये तुमचं मत. ट्युटोरियल कसं झालं, काय झालं, ही गोष्ट राहू देईल. तुमचं मत काय कमेंट करायचं आहे मला परफेक्ट लेवलला. ओके, एक उदाहरण घेऊन सांगितलं संकट चतुर्थीचं, तुम्हाला सगळं सविस्तर कळेल. बाकी या ट्युटोरियलला ढीक प्रेम द्या, सांगायची काय गरज नाही, कारण का भरपूर एकदम युनिक लेवलला जरा ट्राय केला आहे आपण. नक्कीच तुम्हाला काहीतरी गोष्टी कळतील नवीनच, आय होप, देवाच्या कृपेनं. बाकी राहिला विषय पाहून आपल्या क्लासचा, तर येत्या काही दिवसात 5-7 दिवसात आपली जी का पुढील बॅच आहे तर ती लॉन्च होईल. फोटोशॉपची ऑफलाईन आणि ऑनलाईन. डेट अजूनही फिक्स नाही आहे, जुलैच्या एंडला किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात असेल. भरपूर जण कॉल करतात, काही जण म्हणजे प्री ॲडमिशन पण करायल्यात, त्यांचा आभारच चांगल्या प्रकारे. पण अजून डेट फिक्स नाही आहे. डेट फिक्स झाली की सोशल मीडियाला ॲक्टिव्ह राहा. आपली इंस्टाग्राम स्टोरी, PPGD कम्युनिटी असेल, टेलिग्राम असेल, इथं यूट्यूब असेल, सगळीकडे डेट ती कळवली जाईल. लगेच झालं तर ॲडमिशन डन करून टाका, सीट बुक होईल, लगेच तुम्ही ग्रुपमध्ये ॲड होतील. राहिला विषय फक्त आता आपल्याकडे अवेलेबल आहे मोबाईलचा क्लास. मोबाईलचा क्लास आपला 1500 रुपयाचा आहे, रेकॉर्डेड भेटतोय, तुम्हाला माहिती आहे. गेल्या काही महिन्याआधी आपली बॅच झाल्या, तर तो एक व्हिडिओ 1.5 तासाचा असं, त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स सगळं भेटेल. वेळ ॲप्लिकेशनमध्ये काच झाला आहे, म्हणजे फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल आहेत, भरपूर डीप आहे. यामध्ये ऑल टाईप डिझाईन, बेसिक ॲडव्हान्स, कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग सगळं शिकवलं. तर ज्यांना क्लास पाहिजे त्यांना वर तुम्हाला नंबर दिसल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ॲडमिशन डन करू शकता. बाकी चला बिना वेळ घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलला सुरुवात करूयात. तर आता आपण आलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर फायनली आपण सुरुवात करतोय की कसा काय विषय आहे तो. पहिली गोष्ट म्हणजे आपण जाऊयात क्रोमला जावा किंवा गुगलला डायरेक्ट जावा. इथं सर्च करा ChatGPT. आता नीट बघा, नीट विषय समजून घ्या काय आहे. लय जण म्हणतात की दादा आमचा AI जॉब खाणार काय असा विषय आहे. तर नॉन डिझायनर आणि डिझायनरचं मी तुम्हाला सांगतो. नॉन डिझायनर काय करणार, मला एक संकट चतुर्थीची डिझाईन बनवायची आहे, बरोबर. डिझायनर डोकं कसं लावतोय बघा, आणि नॉन डिझायनर कसं डोकं लावतोय त्यानुसार बघा. पहिली गोष्ट म्हणजे नॉन डिझायनर जो आहे तो कसं डोकं लावतोय, मला एक संकट चतुर्थी डिझाईन करायची आहे, ती AI कडनं करून घेणार. कसं बघा, बघा काय टाकले त्यानं, संकट चतुर्थीची एक डिझाईन करून दे, चपला विषय. ह्यो प्रॉम्प्ट आहे त्याचा. एक प्रकारे हे वाक्य म्हणजे प्रॉम्प्ट जो नॉन डिझायनर आहे तो रन केला. एक प्रकारे ते आपलं जे काय ChatGPT आहे तर ते करून देईल. आता ह्यानंतर त्यातल्या त्यात आपला बऱ्यापैकी लेवलचा डिझायनर जो आहे तो काय काम करू शकतो तो पण मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा ही डिझाईन येऊन येईल क्रिएट. आता ह्यावरच खाली करायचं नाही कुठली गोष्ट, नाही तर त्यातलाच ते रिझल्ट काढून दिले ChatGPT, हे एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं आता इथं बघू शकताय त्याला संकट चतुर्थीची डिझाईन करून दे म्हणल्यावर त्यानं काय दिले बघा, काही वेगळाच विषय दिलाय. नीट बघू शकताय, तुम्हाला इथं कळाले. काय पण दिले, ओके, नो प्रॉब्लेम. काय पण दिले, नागदेवताच दिले त्यानं, ओके. तर असा विषय ज्याला जो नॉन म्हणजे एक प्रकारे लय जण म्हणतात की AI सोपं आहे. एवढं सोपं नसते, डिझायनरच यूज करू शकतोय आणि AI डिझायनरला रिप्लेस करू शकत नाही. ही पहिली गोष्ट. प्रॉम्प्ट आपण टाकलाय संकट चतुर्थीची एक डिझाईन करून दे. बापा अजून एक आपण एक म्हणजे डीपमध्ये टाकत की गणपतीची, जरा अजून बऱ्यापैकी लेवलला कळेल त्याला. गणपतीची संकट चतुर्थीची एक डिझाईन करून दे. तर आता बघू शकता त्याने एक चांगल्या प्रकारे डिझाईन करून दिले, पण त्यानं अक्षरं जे काय तर ते चुकवल्यात. आता अजून जर चांगला डिझाईन असलं तर नक्कीच अजून चांगलं करेक्शन करून गेला असा विषय आहे. नीट बघा, तुम्ही डाउनलोड करून बघू शकतो आपण याला. पण 100% ही AI डिझाईन वाटत्या, कारण का कोणी नॉर्मल डिझायनरनं तयार केला तर त्याला 100% नॉर्मलच प्रॉम्प्ट येणार आहे आणि ही AI डिझाईन वाटत्या.
आता बऱ्यापैकी लेवलचा डिझायनर काय करू शकतोय बघा, बऱ्यापैकी लेवलचा, ज्याला बाबा डिझाईनमधल्या गोष्टी कळतात तो काय करू शकतोय नीट बघा. आणि मग प्रो लेवलचा डिझायनर काय करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे प्रॉम्प्टिंग असते, लक्षात ठेवा. आता याला सांगा जो बऱ्यापैकी लेवलचा डिझायनर आहे तो नक्कीच मला एक इथं मी टाकतो संकष्ट चतुर्थी ची क्रिएटिव्ह डिझाईन करायची आहे, एक नंबर, एकदम युनिक आणि HD क्वालिटीवाली. आता इथं तो रन कर म्हणणार नाही. आता नीट बघा काय करणार, जो बऱ्यापैकी लेवल डिझायनर माहिती आहे तो पहिला ह्यो प्रॉम्प्ट देणार. नीट बघा, पहिला ह्यो प्रॉम्प्ट देणार आणि त्या प्रॉम्प्टपासून प्रॉम्प्ट काढणार. नीट बघा, मला एक संकष्ट चतुर्थीची क्रिएटिव्ह डिझाईन करायची आहे, एक नंबर, एकदम युनिक आणि HD. तर त्याचा मला इन डीप प्रॉम्प्ट दे, इन डीप लॉंग म्हणा, लॉंग प्रॉम्प्ट दे आणि निगेटिव्ह ही प्रॉम्प्ट दे. त्यामध्ये टाईट प्रॉम्प्ट झाले बघत आता काय विषय आहे. त्यामध्ये टायटल मला आपलं एक प्रकारे संकष्ट चतुर्थी असं टाकायचं होतं, पण बघत काय देते. तर हे संपूर्ण इन डीप अँड डिटेल्स सगळं द्याले. डेकोरेटिव्ह एलिमेंट्स, कलर पॅलेट, मूड, त्यानंतर इथं गणेशाय नमः, मेन हेडलाईन, संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, सगळं दिलं आहे बघा प्रॉम्प्ट त्यानं. आणि निगेटिव्ह प्रॉम्प्टिंग पण दिलं आहे. दोन्ही प्रॉम्प्ट कॉपी करायचे आहेत आपल्याला ॲट अ टाईम, एका टायमाला. आता दोन्ही प्रॉम्प्ट एका टायमाला कॉपी होणार नाही आहेत. मग काय करणार तुम्ही, नीट बघा. ह्यो पहिल्यांदा कॉपी करायचा, जायचं आपल्या नोटला, ह्यो टाकायचा पहिल्यांदा. सगळा सविस्तर केवढा मोठा प्रॉम्प्ट आहे बघा. त्यानं आपली साईजचा रेशो पण दिला, 4x5 मध्ये तयार होणार आहे. तुम्ही चेंज करण्याला चेंज करू शकता, 3x4 पण करू शकताय तुमच्या हिशोबानुसार. जर डोकं तुम्हाला चांगल्या प्रकारे बाबा यूज करायचं असेल, वापरायचं असेल तर चांगल्या प्रकारे यूज करा. कारण का आता 3x4ची मार्केटला डिझाईन चालत्या, तोच ट्रेंड आहे आणि तोच इंस्टाग्रामला सेट होतोय. आणि पुढचा भाग आहे आपला आता निगेटिव्ह प्रॉम्प्टिंगचा. जो झाला निगेटिव्ह प्रॉम्प्ट, फक्त त्याला तिथे सांगा निगेटिव्ह प्रॉम्प्ट कोणता आहे. तो कॉपी आणि कुठनं निगेटिव्ह प्रॉम्प्ट आहे, इथनं निगेटिव्ह प्रॉम्प्ट आहे वरनं. चला आता सगळ्याला सिलेक्ट मारा, परत सिलेक्ट ऑल अँड देन कॉपी. आता मेन आता इथं ह्याच्या खाली काय करू नका, न्यू करा आणि त्यानंतर मग आता याला रन मारा. आता त्याला एवढं सगळं सांगून पण त्यांना असला रिझल्ट दिलाय, बघू शकता तुम्ही. म्हणजे एक प्रकारे एवढं सोपं नाही आहे वापरणं. मग वापरायचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो, नीट बघा. आता तुम्ही डिझायनर आहे, तुम्हाला सॉफ्टवेअर येतात, ॲप्लिकेशन वापरता येतात. बघा नीट आहे का, तुम्ही डिझायनर आहे, तुम्हाला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरता येतात. आणि जर तुम्ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर परफेक्ट लेवलला शिकला नसाल, वापरता येत नसाल, तर तुम्ही डिझायनर अजिबात नाही. तुम्ही एक नॉर्मलच व्यक्ती आहे जो AIचा वापर करून डिझाईन बनवतो, असं म्हणू शकतो आपण. कारण का ज्याला परफेक्ट लेवलला सॉफ्टवेअर येते, ॲप्लिकेशन चालवले येतात, म्हणजे मोबाईलच्या, त्याला गोष्टी माहीत असतात की कोणत्या गोष्टी कशा वर्क करतात, कुठल्या गोष्टी कुठं पाहिजे, टायपिंग कसं असते, हेडलाईन म्हणजे काय, बॉडी टेक्स्ट म्हणजे काय, त्यानंतर मिडल टेक्स्ट म्हणजे काय, कलर थिअरी म्हणजे काय असते, डिझाईन प्रिन्सिपल्स काय असतात, ह्या गोष्टी ज्याला माहीत असतील त्याला बऱ्यापैकी लेवलला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि त्याला कॉम्पोजिशन येते. फक्त तो तटतोय कुठं की बाबा विचार करायला येत नाही, मटेरियलचा भाग इथंच तटतोय. बाकी सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन ते सगळे द्या. तर त्यासाठी याचा वापर करायचा आहे. नॉर्मल लेवलला संपूर्ण डिझाईनच बनवून याच्यावर घ्यायचं नाही आहे. आता नीट बघा, माझ्याकडे एक बाप्पा आहेत, ते बाप्पा मी इथं अपलोड करतो, अपलोड मारतो. आता नीट बघा, हे अपलोड केला आपण बाप्पा, एक छान असा बाप्पांचा फोटो आहे. ओके, आता आपल्याला कॉम्पोजिशन सुचून झालं की बाबा डोकं काय चालवायचं, कसं चालवायचं. तर ह्याला सांगायचं काय की मला एक बाप्पाच्या कृपेने संकष्ट चतुर्थीची सिनेमॅटिक क्रिएटिव्ह डिझाईन करायची आहे. तर ती मला आत्तापर्यंतची सगळ्यात युनिक आणि व्हायरल होणारी
डिझाईन करायची आहे. तरी मला ती डिझाईन करण्यासाठी फुल कन्सेप्ट दे की मटेरियल कोणते यूज करायचे, त्याच्या लिंक्स आणि क्रिएटिव्ह टायटल काय पाहिजे, क्रिएटिव्ह बॉडी टेक्स्ट काय पाहिजे आणि ओव्हरऑल थीम काय पाहिजे इन डीपमध्ये मला सांग. हे आपण सगळं आपला प्रॉम्प्ट दिला आहे. प्रॉम्प्टच केवढा मोठा आपला स्वतःचा झाला बघा. आपण मराठीमध्ये दिला आहे. आता तो काय रिझल्ट देतोय बघूयात. इथं आपल्याला इमेज नाही करून घ्यायची, पहिल्यांदा त्याच्याकडनं सगळं काढून घ्यायचं आहे. तर बघा बाप्पाच्या कृपेनं ते आता काय म्हणलं बघा, त्यानं डार्कनेस, फेथ आणि मिरॅकल वाले असा पोस्टर आपल्याला दिसला पाहिजे. युनिक गोल्ड, रॉयल ऑरेंज, डीप ब्लॅक, चारकोल ग्रे अशा प्रकारे. बॅकग्राऊंडसाठी काय सर्च करायचं आहे ते नक्कीच बघा, नॉर्मल त्या लेवलला पाहिजे. काय काय टाकलंय आता आपल्याला आपलं इंग्लिशमध्ये डोकं चालत नाही आहे, त्यामुळे हे सगळं नक्कीच नीट लक्षात ठेवा की अल्ट्रा सिनेमॅटिक टेम्पल हे टाकायचं. आपला पिंटरेस्टला फ्रीपिकलाही टाकायचं, चांगले रिझल्ट येतात. यूज अँसेंट पिलर हे यूज करा खतरनाक लेवलला, आणि याचा मी रिझल्ट पण दाखवतो तुम्हाला कसा विषय आहे. गॉड रेज हे आपल्या क्लासमध्ये असं सगळं होतंय प्रॉपर लेवलला की बाबा जो नॉन डिझायनर आहे किंवा ज्याला एकदम बेसिकपासून गोष्टी माहीत नाहीत त्यांनी नक्कीच ह्या गोष्टीचा वापर करून डिझाईन करायचे आहे. परत मेन सब्जेक्ट, आता मेन सब्जेक्ट बाबा आपण रेफरन्स दिला आहे. आता त्यानं म्हटलं की तुझ्या गणपतीसारखा रेफरन्स नको, हायपर रिअलिस्टिक, पण मी आपलाच यूज करणार आहे स्टोनवाला. तिनं आता सांगितलं की बाबा स्टोन म्हणजे हो भारी दिसतोय ना, त्यापेक्षा भारी दिसतोय स्टोन आपला स्टॅच्यूवाला ते 100%. बाकी ह्या संदर्भात काय काय त्यांनी दिले बघा. त्यांचं सिनेमॅटिक लाइटिंगला काय काय म्हणतात, आपल्याला गोष्टीला म्हणजे माहिती आहे भरपूर काय गोष्टी, पण काय गोष्टीला म्हणतात तेच माहीत नाही. लाईटला काय म्हणतात, पिलरला काय म्हणतात, ते मस्त आपल्याला मराठीमध्ये पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. सर्च काय करणार, मग ते सर्च इथनं सगळं काढायचं असते. असा प्रॉम्प्ट टाकून हे टाका, सगळे एक्स्ट्रा एलिमेंट्स बिलिमेंट्स, टेम्पल विम्पलचा वापर बघा, ग्राउंड टेम्पल, ओल्ड टेम्पल विम्पल, म्हणजे रॉक वेट स्टोन, रिफ्लेक्शन, हे सगळे सेम. फॉरग्राऊंड यूज सिनेमॅटिक डेप्थ असेल, ब्लर फ्लॉवर असेल, त्यानंतर क्रिएटिव्ह टायटल काय बाप्पाची कृपा. आता हे काय आपण चेंज करू शकतो, फक्त त्याच्या आपल्याला बाबा एक पाहिजेला आहे त्यासाठी ऑप्शन तीन दिले, आपण आपल्या पद्धतीने टाकायचं. तर हे सगळं तीन दिले. बाकी बॉडी टेक्स्ट काय काय दिले बघा संपूर्ण. त्यानंतर स्मॉल क्विट, त्यानंतर फुटर, संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. फॉन्ट कोणता ठेवायचा बाबा ते सगळं सांगितलं आहे. मुक्ता एक्स्ट्रा बोल्ड त्यानं सांगितलं आहे चांगल्या प्रकारे हेडलाईनला. बालो, शिवाजी मराठी, त्यानंतर बॉडी मुक्ता, हिंद, चांगल्या प्रकारे सांगितले त्यानं. सगळं बघा, टेक्स्ट इफेक्ट कोणता ठेवायचा, लक्झरी, गोल्ड बिल्ड, सगळं इम्बोज सगळं सांगितलं आहे. आणि हे सगळं अशाच प्रकारे क्लासमध्ये शिकवलं गेलेलं आहे. आणि हे जे एक डिझाईन मी तुम्हाला दाखवतो. आता इथं बघा, यानं मटेरियलचं पण सगळं दिलं आहे. AI प्रॉम्प्ट स्टाईल पण दिलं त्यानं चांगल्या प्रकारे की बाबा काय विषय आणि कसा विषय आहे. बाकी मटेरियल कुठं भेटते काय भेटते ते पण बघा. फ्रीपिक, पिक्सबे, पिक्सल्स, अनस्प्लॅश, PNG विंग, सगळं दिलं आहे. एवढं सगळं त्यानं सगळं रेडी तुम्हाला रोड करून दिला आहे. विषय असाच असतोय, डिझाईन कंप्लीट करून देणं हे चुकीचं आहे, डिझाईनचा रोड मॅप तयार करून देणं हे गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशाच क्लासमध्ये चालत्या. आणि त्या थीममधनं आपण एक डिझाईन बनवलेली ती तुम्हाला माहीत आहे. इथं आपल्या आपण ऑलरेडी सोडल्या सेम ह्याच वरनं मी कन्सेप्ट माझ्या डोक्यानं काय काढली नव्हती, फक्त त्याला मी बाप्पा आपला म्हणजे दिलतं आणि त्या लेवलला मला ते म्हणजे करून दे म्हणलेलं की बाबा काय काय पाहिजे. तर ती सेम डिझाईन AI थीमनं ही केली आपण, लक्षात घ्या. कळलं का तुम्हाला? अशा प्रकारे AIचा वापर करायचा आहे. कसा पण डोक्यातला म्हणजे एक प्रकारे नॉन डिझायनरच्या थीमनं वापर करायचा नाही आहे. मग त्या लेवलला मी बाप्पांची पिक टाकली सेम आजच्यासारखंच आत्ता सांगितलं तसं. त्यानं संपूर्ण सगळा फॉर्मॅट दिला. एक आणि गोष्ट मी सर्च केली पिंटरेस्टला, फ्रीपिकला, चांगल्या प्रकारे रिझल्ट आलं. आपल्या फोटोरूमला कटिंग मारलं, फक्त कॉम्पोजिशन सेट करणं गरजेचं आहे परफेक्ट लेवलला. तर या सगळ्या गोष्टी त्यानं करून दिल्या. आता त्यात मी अजून एक गोष्ट टाकली नाही, ते म्हणजे कलर पॅलेट कोणतं यूज करून ते, पण ह्याच्यात त्यानं कलर पॅलेट ते यूज करू कोणतं करू, किंवा स्वतःच्या डोक्यानं पण चालू शकता ना डोकं की बाबा बाप्पांचं धोतर आपलं रेड आहे, तर इथं आपल्याला एक प्रकारे कॉम्प्लिमेंटरी असेल, ॲनोलॉगज असेल, मोनोक्रोमॅटिक असेल, तुम्हाला जे आवडेल ते यूज करू शकता. मग त्या लेवलला आपण इथं यूज केलं आहे, असा विषय आहे. त्या सांगण्यावरूनच गोष्टी केल्यात बऱ्यापैकी लेवल. 90 ते 99% सांगण्यावर नाही. 1 ते 10% असेल तर ते आपल्या मनाच्या काही गोष्टी आहेत, पण बेस्ट आहे. बाकी ह्याचा जर रिझल्ट हिथंच पाहिजे असेल तुम्हाला तर त्याला आणि म्हणा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून तू
मला तुझी डिझाईन एक करून दे. म्हणजे आपण स्वतःचा प्रॉम्प्ट टाकला काय काय पाहिजे त्याच्याकडनं मोठाच्या मोठा प्रॉम्प्ट घेतला. डिझाईनचा पाथ, डिझाईनचा रस्ता, म्हणजे त्याला या रस्त्यावरनं तिची स्वतःची पण डिझाईन करणं सोपं जाईल. ही टेक्निक आणि ट्रिक असते बघा. कळालं का तुम्हाला? याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. सोप्यात सोपं सांगितलं. अजून मग ॲडव्हान्स लेवलला आपण जाऊयात. हे पार्ट आता 1 आहे. अजून तर आपली सुरुवात आहे देवाच्या कृपेनं. माझी पण सुरुवात आहे, तुमची पण सुरुवात आहे. स्टेप बाय स्टेप जायचं आहे. बेसिक ॲडव्हान्स भरपूर काही गोष्टी डीप आहेत. AI म्हणजे काय, नॉर्मल आपल्याला जेवढं वाटतंय अजून आपण झाडच बघावली, मूळ अजून लई भरपूर खाली गेलेलं आहे. त्याचा पण शोध लावायचा आहे. ओके, बघा ठेव काय ड्राफ्ट देतो तो. तर बघा क्रिएटिव्ह सिनेमॅटिक लेवलला जर त्यांनी ट्राय केले. आता मगाशी आपण काय म्हणलेलो, संकट चतुर्थीची गणपती डिझाईन करून दे. त्याला आपण डीपमध्ये सांगितलं पण की बाबा मला टायटल हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, तरी त्यानं करून दिलं नाही. पण त्यानंतर आपण काय केलं आता की मला एक संकट चतुर्थी डिझाईन करायची आहे, ती मला पाथ दे. पाथ म्हणजे काय काय गोष्टी पाहिजेत, काय काय गोष्टी नको, हे त्याच्याकडनंच आपण क्लिअर करून घेतलं की मटेरियलचा भाग असेल, टायटलचा भाग असेल, सगळं. आणि त्यानंतर मग आपण आता स्वतः डिझाईन करणार तर स्वतः डिझाईन करा, किंवा त्याच्याकडनंच आपण म्हणायचं की त्याला तुझ्या पद्धती डिझाईन करून दे. खेळायचं आहे, AI बरोबर खेळायचं आहे. त्याच्याबरोबर खेळला, त्याला त्याची कन्सेप्ट क्लिअर करून दिला की त्याला चांगल्या प्रकारे बनवता येईल. जर त्यालाच कन्फ्युजनमध्ये पाडला, तुम्ही पण कन्फ्युजन, तो पण कन्फ्युज, असा विषय आहे. त्यामुळं डिझायनर आहे 100%. आणि त्याचा रिझल्ट तुम्ही ह्या गोष्टीचा बाप्पाच्या कृपेनं, देवाच्या कृपेनं, परमेश्वराच्या कृपेनं ह्यो बघितला आहे. ह्यो कम्प्लीट AI थीमचा रिझल्ट आहे. AI थीमनं विचार केलेला आहे. म्हणजे प्रॉपर लेवलला स्टुडंट्सना हेच सांगितलं गेलं की ChatGPTवरनं विचार करून कशी डिझाईन करायचं आहे. त्या गोष्टीसाठी ChatGPT त्यानं वापरायचा आहे. नाही तर डायरेक्ट डिझाईन तयार करून द्यायसाठी वापरायचं नाही आहे. हे चुकीचं आहे. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल. हा आपला पहिला पार्ट 1 होता AI प्रॉम्प्टिंगचा. एकदम सिम्पल बट स्वीट. जरा हेवी गेला असेल तर सॉरी. बाकी तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्कीच कमेंट करून मला कळवा, प्लीज कळवा. कारण का तुमचं ओपिनियन भरपूर महत्त्वाचं आहे. खास करून जे बोलतो ते की बा दादा आम्हाला हे सगळे AI करून द्याल्यात की पैशाचा विषय होणार आहे, आमचं हे चालल्यात ते चालल्यात. जिथं क्वालिटी आहे, ज्याला वापरायला जमते त्याला 100% काम आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला वाटते की बाबा AI डिझायनरचा जॉब रिप्लेस करू शकतोय का, यावरून तुम्हाला काय वाटलं नक्कीच कमेंट करा. सगळ्यांनीच कमेंट करा. असं काय कोणाला हेट नाही, पण नक्कीच गोष्टी समजून घ्या की कशा चालतात आणि काय विषय आहे. बाकी काय नाही. बाकी ढीक प्रेम आहे सगळ्यांना. असं ढीक प्रेम देत राहा. मी तुम्हाला देत राहीन देवाच्या कृपेनं. बाकी चला भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या विषयावर. ना व्हिडिओमध्ये तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. ढीक प्रेम. बाय. धन्यवाद.